नमस्कार, देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उसळली आहे, त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत। अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवरती घराणेशाहीचा आरोप केला होता, त्याला उद्धव ठाकरेंनी सनसनीत प्रत्युत्तर दिलं आहे। अमित शाह यांचा मुलगा जय शहा सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना क्रिकेट शिकवायला होता का, त्यांचा क्रिकेटशी काय संबंध, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना विचारला आहे। भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवाराची यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार या चर्चांना आता वेग आला आहे। अखेर मंगळवारी रात्री भाजपाच्या गटातून संभाव्य लोकसभा उमेदवाराची यादी जाहीर झाली। भाजपाने मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। मात्र यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव का नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे। पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नसल्याने भाजपा त्यांचा पत्ता कापणार का, अशा चर्चाही आता सर्वत्र दिसून येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवरती टीका केल्याच्या प्रश्नानंतर नाना पटोले म्हणाले की अमित शाह यांचा मुलगा कोणता क्रिकेट खेळायला गेला होता की ज्याला बीसीसीआयचा सचिव केला आहे। अमित शाह यांना घराणेशाहीवरती बोलण्याचा काही अधिकार नाही। नरेंद्र मोदी यांना ज्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले, पंतप्रधान केले, तो पक्ष आता मोदी परिवार झाला आहे का? भाजपाच्या सर्व सोशल मीडियावरती आणि हँडलवरून भाजपा नाही तर मोदी परिवारच दिसत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेवरती भाजपा आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे। देशाचा पंतप्रधानाला बोललो तर दिवसभराच्या बातमीतून चर्चेत राहायला मिळेल, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे। संजय राऊत यांच्यामुळे पक्ष फुटला, असा आरोपही त्यांनी केला आहे। त्याचप्रमाणे अजित पवार देखील गेले आणि आता अशोक चव्हाणही बाजूला झाले। आता प्रकाश आंबेडकरही त्यांच्या सोबत युतीत येत नाहीत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्यांनी रोज सकाळी उठून संजय राजाराम राऊतची एक सवय झालेली आहे की देशाचे आदरणीय पंतप्रधानांवर बोललं तर दिवसभरामध्ये बातम्यांमध्ये राहायला मिळतं। पण आता अशी अवस्था झालेली आहे की सामान्य नागरिक तो सोडा, ह्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीतले असंख्य नेते, घटक दळ हळूहळू कमी होत चाललेले आहेत। अजितदादा बाजूला गेले, अशोक चव्हाण साहेब बाजूला गेले, प्रकाश आंबेडकर काय ह्यांच्याबरोबर युती करायला, आघाडी करायला तयार दिसत नाही आहेत। म्हणून हे जे काय बोलतायत त्याला किती किंमत द्यायची हेच आता महाराष्ट्राची जनता आता विचार करायला लागलेली आहे। आज सकाळी देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनाला चिरडू पाहत आहेत। शेतकरी आंदोलन हे मोदीजींच्या धोरणांमुळे करतायत। राज्य सरकार केंद्र सरकार त्यांच्याबरोबर संवाद साधत नाही आहे। आता ज्या व्यक्तीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं त्याचं कुटुंब आहे, अतिरेकींबरोबर संबंध असलेला हा संजय राजाराम राऊत हा देशाच्या पंतप्रधानांना सल्ले देतोय।